नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. काल आपण जे काही डिस्कशन केलेलं होतं निफ्टीमध्ये, त्यानुसार निफ्टी आज अगदी पहिल्यांदाच 25,000च्या वरती क्लोजिंग देण्यात यशस्वी झालेलं आहे. हां, नक्कीच आपण जे ठरवलं होतं की 25,000च्या वरती सस्टेन केलं तर कदाचित आज नवीन हाय पाहायला मिळू शकतो. म्हणजे आज मिळेलच असं नव्हतं आपलं, परंतु मिळू शकतो असं आपली शक्यता होती. परंतु काय झालेलं आहे, थोडं हायपासून आपण थोडं दूर राहिलेलो आहोत 20 ते 25 पॉईंट. आणि सेकंड हाफमध्ये मार्केट पुन्हा एकदा जे काही मागे काही दिवस चाललं होतं ना, त्याच पद्धतीचं कामकाज सेकंड हाफमध्ये आपण पाहिलेलं आहे. परंतु फर्स्ट हाफमध्ये एक चांगली रॅली म्हणू शकतो ज्याला, किंवा चांगली मूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळालेली. काल आपण काय डिस्कशन केलेलं होतं त्यामध्ये, की जर मार्केट गॅप अप ओपनिंग होत आहे, फक्त 920च्या वरती ओपन न होतं, 920च्या खाली जर ओपन झालं तर पुन्हा एकदा मार्केट जी लेवल आहे 860-870 इथे हा जो हाय आहे याला टेस्ट करायला येऊ शकतो. आणि फर्स्ट कॅन्डल सेम रेड कॅन्डल बनली आहे, आणि त्यानंतर जी कंटिन्युअस रॅली आपण पाहिलेली आहे ना, ती अगदी 25,050पर्यंत, 25,043 आहे बी प्रिसाईज, परंतु 25,040पर्यंत, म्हणजे 150 ते पावणे 200 पॉईंटची जी रॅली आहे ती कंटिन्युअस आपण पाहिलेली आहे. आणि याच्यामध्ये अपेक्षा आहे तुम्हाला नक्कीच चांगला प्रॉफिट झाला असेल. पण त्यानंतर मी कालही सांगितलं होतं की आपण पुट साईडच्या ट्रेडमध्ये बसणार नाही आहोत. जी डाऊन साईडची लेवल आहे ती ब्रेक झाल्याशिवाय पुट नाही आहे. म्हणजे इथे तुम्ही कॉलमध्ये नक्कीच प्रॉफिट केला असेल, आणि यानंतर जे काही फॉर्मेशन बनत होतं डाऊन साईडचं ते तुम्ही नक्की अवॉइड केलेलं असायला पाहिजे. आता तुम्ही काय केलं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, परंतु ते अवॉइड करायला पाहिजे नव्हतं. म्हणजे हा एकच चांगला ट्रेड आज दिवसभरामध्ये बनलेला आहे. आम्ही अगदी याच ठिकाणी मी आज सकाळी ट्रेड प्लॅन केलेला होता. अगदी 140-42ला बाईंग होतं, आणि तो 278पर्यंत जाताना पाहायला मिळालेला आहे. म्हणजे ॲटलिस्ट डबल झालेला आहे निफ्टीमध्ये सुद्धा आजचा ट्रेड. आणि त्यानंतर मार्केट पूर्ण साईडवेज झालेला आहे. आता याचनुसार 25,000च्या वरती क्लोजिंग आलेलं आहे. जिथे आपल्याला बँक निफ्टीचा 1,150 अपेक्षित होतं तिथेही आलेलं आहे. आता यानंतर उद्यासाठी महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात, आणि त्याबरोबरच फिन निफ्टीची जी एक्सपायरी आहे त्यामध्ये आपल्याला काय संधी मिळेल. आजही मी काल मिडकॅपच्या जी एक्सपायरी होती ना त्याविषयी आपण काल चर्चा केलेली होती व्हिडिओमध्ये. तिथेही क्लिअर कट होतं 12,980 ही जी लेवल आहे याच्यावरती जसं तुम्ही निघणार आहात ना, तर 100 ते 1,200 पॉईंट वरती, आणि जी डाऊन साईडची लेवल होती त्याच्या खालीही 100 ते 1,200 पॉईंट, हे आपलं क्लिअर कट डिस्कशन झालेलं होतं. आणि जसं 12,980च्या वरती मार्केटने ब्रेकआउट दिलेला आहे, 100 ते 1,200 पॉईंटचं टार्गेट पाहायला मिळालं. पण एक्सपायरीमध्ये जे होते, म्हणजे सेन्सेक्सच्या एक्सपायरीला झालं, निफ्टीच्या एक्सपायरी झालं, त्याच्या अगोदर मिडकॅप, फिन निफ्टी आणि बँक निफ्टी यांच्या एक्सपायरी, बँक निफ्टी एवढी नव्हती, परंतु मिडकॅप आणि फिन निफ्टीची एक्सपायरी चांगली पाहायला मिळाली होती. पण या साईडवेज एक्सपायरी त्याच पद्धतीने दुपारनंतर मिडकॅपसुद्धा साईडवेज झालेला आहे. त्यामुळे ऑप्शन बायरने सध्याला थोडं सावध राहूनच ट्रेड करायला पाहिजे. मी कालही सांगितलं होतं, आजही पुन्हा सांगतो की जरी मार्केट महत्त्वाच्या लेवलच्या वरती आलेलं असलं ना, तरीही कंटिन्युअस सेलिंग प्रेशर पाहतोय आपण. काल आपण या मुद्द्यावरतीच पूर्ण डिस्कशन ठेवलेलं होतं की मार्केट काय होतं, ओपन सेलिंग प्रेशर, ओपनिंग सेलिंग प्रेशर, ओपन सेलिंग प्रेशर, परंतु या प्रेशरला काउंटर करून आज मार्केट वरती जाऊन बंद होण्यात यशस्वी झालेलं आहे. आता हे 25,000 सस्टेन होऊ शकतात किंवा काही प्रेशर येतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता ज्या पद्धतीचं ग्लोबल मार्केटमध्ये कामकाज आहे ना, कदाचित आज डाऊमध्ये नवीन हाय बनताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण जी तेजी ग्लोबल मार्केटमध्ये आहे ना त्याला आपण अंडर परफॉर्म करतोय. गेले काही महिने म्हणा किंवा काही एखाद 2 वर्ष मागचे आपण आउट परफॉर्म करत होतो, पण सध्याला आपण अंडर परफॉर्म करतोय. त्यामुळे थोडं सावध ट्रेड आपल्याला प्लॅन करायचे आहेत. आता उद्यासाठी जास्त काहीही क्रिटिकल डिस्कशन न करता क्लिअर आहे, ही लेवल एकदा मार्क करा. ती लेवल आहे 25,050, म्हणजे 25,050 ते 60 ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणजे फ्लॅट ओपनिंगने जाऊ द्या किंवा गॅप ओपनिंग, हां गॅपअपच्या केसमध्ये जी महत्त्वाची लेवल असणार आहे ना ती असणार आहे 25,080. फ्लॅट ओपनिंगमध्ये तुम्ही 50-60 ब्रेक झालं तरीही ट्रेड प्लॅन करू शकता, परंतु जर गॅपअप होते 50-60 पॉईंटच्या वरचं गॅपअप होतं आहे तर 25,080 ही लेवल निघणं महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्यावरती तुम्ही एक बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. त्याचं फायनल टार्गेट हे 25,250, 25,230-250 असणार आहे. पण डायरेक्ट या टार्गेटसाठी बसण्यापेक्षा आपण त्याला 60-70 पॉईंटमध्ये डिवाईड करू शकतो. म्हणजे इथून वरती निघाल्यानंतर 25,120 हे पहिली लेवल असू शकते आपली, त्यानंतर 25,175-180 ही दुसरी लेवल असू शकते, आणि फायनल लेवल 25,230-250 या पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. पुट साईडचे ट्रेड अजूनही गॅपअप झालं, एखादं नक्कीच प्रॉफिट बुकिंग कुठेही येऊ शकतं. ज्या पद्धतीचा PCR होता आज ओव्हरबॉट होता बऱ्याच वेळ, पण नंतरून कूल झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तरी कुठूनही एक प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही, आणि ते शार्प असू शकतं. पण लक्षात ठेवा तो आपण अवॉइड करणार आहोत. लाईव्ह मार्केटमध्ये जर काही सिच्युएशन बनली तरच त्यामध्ये ट्रेड प्लॅन करायचा आहे, परंतु आधी या अगोदर ठरवून या लेवलला जातोय आणि तिथे पुट घ्यायचा असं करायचं नाही आहे. कमीत कमी गॅपअप किंवा वरती कुठेही पुट साईडचा ट्रेड शोधण्याचा प्रयत्न करू नका, त्यामध्ये ट्रॅप होण्याची शक्यता खूप जास्त आहे.
नक्कीच आज उद्या परवा किंवा अजून 4 दिवसांनी एक फॉल आपल्याला नक्की पाहायला मिळणार आहे. मग तो फॉल आपण अवॉइड करायचा आहे. ही जर रेड कॅन्डल बनते ती अवॉइड करायची आणि मग त्याच्यानंतर जी काही कॅन्डल बनतील मग ती अपसाईडची असू द्यात किंवा डाऊन साईडची, मग त्यामध्ये आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत. आता डाऊन साईड कुठे आहे? सगळ्यात महत्त्वाची जी लेवल आता उद्यासाठी असणार आहे ती आहे 24,980. लक्षात घ्या 24,980. इथे पूर्ण क्वांटिटीने आपण डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करणार नाही आहोत. लक्षात घ्या 24,980 जर फ्लॅट ओपनिंगने किंवा गॅप डाऊनने ब्रेक होते ना तर पूर्ण क्वांटिटीने नाही. इथे 30 to 50% क्वांटिटी तुम्ही ट्राय करू शकता. ज्याचं टार्गेट हे 24,920 आणि 24,860 इथपर्यंत असणार आहे. जे ॲक्च्युअल डाऊन साईड असणार आहे ती 24,860च्या खालीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग एवढा मोठा फॉल सध्या तरी दिसत नाही आहे, म्हणून आपण या दोन टार्गेटसाठीच प्लॅन करणार आहोत 24,920 आणि 24,860. जर 860 ब्रेक झालं तर ते किती वाजता होतं, म्हणजे दुपारी अगदी 1:30-2 नंतर ब्रेक होतं आहे किंवा सकाळीच ब्रेक होतं आहे, त्यावरती डिपेंड राहणार आहे की याच्या खाली आपण ट्रेड करू शकतो का. याच्या खालीही आपल्याला एक 100 पॉईंटचा फॉल पाहायला मिळू शकतो. काही न्यूज बेसिस असेल किंवा ग्लोबल मार्केटमध्ये फॉल आला तर याची आवश्यकता पडणार आहे. याची आवश्यकता असेल तर मी टेलिग्राम चॅनलला अपडेट करेन. अदरवाईज बाकी एक्स्ट्रा काहीही करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त काय होऊ शकतं, जर गॅप डाऊन झालंच, लक्षात घ्या याच्या खाली इथे कुठे 920च्या आसपास गॅप डाऊन झालं तर पहिली कॅन्डल इम्पॉर्टंट ठरणार आहे. पहिली 15 मिनिटाची कॅन्डल जर ग्रीन बनती आहे मग ती कॅन्डल मेन कॅन्डल पकडून तुम्ही मदर कॅन्डल पकडून हाय लो मार्क करा. हाय ब्रेक झाला तर कॉल साईडच्या ट्रेडमध्ये बसा. लो ब्रेक झाला तर हा तुमचा एसएल असेल आणि डाऊन साईडच्या ट्रेडमध्ये. फक्त गॅप डाऊनच्या केसमध्ये, गॅप अपच्या केसमध्ये मार्केट जर वरती सस्टेन होतं आहे, नवीन ब्रेकआउट येतो आहे तर कॉल साईडचाच विचार करायचा. डाऊन साईड अशा पद्धतीने बनली तरीही अवॉइड करायचं आहे, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे ॲटलिस्ट निफ्टीमध्ये तरी. आता बँक निफ्टीमध्ये पहा, बँक निफ्टी गेल्या काही दिवसापासून आपल्याला खूप अपेक्षा होती की याच्यावरती बंद होईल. आता फायनली बंद झालेली आहे. काल आपण जे डिस्कशन केलेलं होतं की याच्यावरती जसं आपण निघणार आहोत पहा, आजच्या याच्यामध्ये ट्रॅप होण्याची शक्यता खूप जास्त होती. ती कशी होती हे पहा. काय महत्त्वाचं जी चर्चा होती ना काल, काय होतं आपण इथे बंद होतो ना तर बेस्ट पे काय असू शकतो, फ्लॅट ओपनिंग आणि थोडं खाली येऊन, किंवा जर मार्केट गॅप डाऊनने इथे येऊन जर वरती गेलं असतं ना तर हे पूर्ण 600 पॉईंट आपल्याला मिळाले असते. 500 ते 600 पॉईंट पकडून चला पकडता आले असते. पण इथून काय होत होतं, आपल्याला 150च्या वरती बाईंग पोझिशन क्रिएट करायची होती आणि आपलं टार्गेट होतं 300 ते 350च्या दरम्यान. आणि आज जो हाय आहे तो बरोबर 317-320च्या आसपास आपला हाय लागलेला आहे. म्हणजे फक्त या 150 ते 250 पॉईंटसाठीच आपल्याला ट्रेड प्लॅन करता आलेला आहे. आणि अगदी त्याच ठिकाणाहून आपल्याला जे काही प्रॉफिट बुकिंग म्हणा किंवा साईडवेज मार्केट जाताना पाहायला मिळालेलं आहे. हे थोडं तुम्हाला ॲडॅप्ट करावं लागणार आहे. सध्याचं मार्केट चॉपी आहे. जरीही वाटत असलं की रोज नवीन हायवरती जाऊन किंवा नवीन लेवलला जाऊन मार्केट बंद होतं आहे वरती जाऊन, परंतु मार्केट चॉपी आहे. ऑप्शन बायरसाठी खास करून खूप क्रिटिकल मार्केट आहे. ते तुम्ही समजून घेऊन लाईव्ह मार्केटमध्ये डिसिजन घेता आले पाहिजेत. आता उद्यासाठी काय होऊ शकतो का, ही जी ट्रेंड लाईन आहे ती तुम्ही थोडी एक्सटेंड केली क्लिअर कट तर काय लक्षात येतं आहे, हा एक बेस तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथे जर तुम्ही एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर या पद्धतीचं एक फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे आता उद्या जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन वरती याच्यावरती निघते, अगदी सेफ साईड तुम्ही 51,250च्या वरती जर मार्केट जाते तर एक चांगली अपसाईड आपल्याला पुन्हा पाहायला मिळू शकते. हा इथे एक छोटा मोठा रेजिस्टन्स फेस करू शकतो, परंतु 51,500 51,750पर्यंतचा प्रवास आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. आणि जर निफ्टी बँक निफ्टीमध्ये निफ्टीचा जर आधार भेटला आणि ग्लोबल न्यूजचा तर आपण कदाचित उद्या 52,000 सुद्धा टेस्ट करताना पाहायला मिळणार आहे. परंतु याच्यावरती इथे सुद्धा सेम कंडिशन आहे. अपसाईडला एखादी बेरिश फॉर्मेशन बनत असेल तर अगदीच ट्रेड करायचाच असेल तर छोटा मोठा जो काही स्टॉप लॉस असेल 1:2 1:3 या टार्गेटने तुम्ही करू शकता. पण इथे सुद्धा तुम्हाला 50%पेक्षा तुमच्या क्वांटिटी कमी असल्या पाहिजे. आता डाऊन साईड काय आहे, हां इथे लगेच होऊ शकतो. जर एखादा ट्रेड तुम्हाला प्लॅन करायचे तर इथे जी लेवल आहे 51,150च्या खाली निघताना प्लॅन करू शकतो. पण तो थोडा रिस्की असू शकतो, कारण का हे जे प्रॉफिट बुकिंग आहे हे कंटिन्यू होऊन इथून मार्केटवरती येऊ शकतं. 51,050 असेल किंवा 51,000 इथून वरती येऊ शकतो. म्हणून उद्यासाठी बेस्ट वे काय असणार आहे तुमचा, जर मार्केट पुन्हा 51,000च्या आतमध्ये गेलं फ्लॅट ओपनिंग असू देत किंवा गॅप डाऊन तर एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन होऊ शकतो. त्यामध्ये सुद्धा 50,800 असेल आणि 50,600, कारण का खाली बेस बनताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. गेले काही दिवस मार्केट इथेच ट्रेड करते, म्हणून डाऊन साईडला थोडं सावध ट्रेड करायचं आहे. अपसाईडला चांगली रॅली नक्कीच नाही आहे, परंतु डाऊन साईडसुद्धा ओपन नाही आहे हे लक्षात ठेवायचं. एखादी चांगली रेड कॅन्डल बनल्यानंतरच आपण डाऊन साईडचा विचार करणार आहोत. ज्यांना छोटे मोठे ट्रेड प्लॅन करायची वेळेस स्कॅल्पिंग करू शकतात ना, तर हे 200-250 पॉईंटसाठी तुम्ही खाली ट्रेड प्लॅन करू शकता. आता उद्या जी एक्सपायरी आहे फिन निफ्टी, अगदी क्लिअरली 2 लेवल सांगून ठेवतो फक्त. दोन्हींच्या वरती ही 100 ते 150 पॉईंट तुम्ही पकडून चला. 150 पॉईंटची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. वरती जी लेवल आहे ती आहे 23,430 आणि डाऊन साईडची जी लेवल आहे ती आहे 23,300
350 या 2 लेवल इम्पॉर्टंट आहे. फक्त इथे सावध राहायचं आहे. 350च्या खाली 300 ही इम्पॉर्टंट लेवल असणार आहे. म्हणजे हे 50 पॉईंट हातून जाऊ नयेत म्हणून इथे तुम्ही काही क्वांटिटी ॲड करा आणि पूर्ण क्वांटिटी 300च्या खाली. दोन्ही बाजूला 125 ते 150 पॉईंटची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. वरती 430च्या वरती निघाला तर 500 पर्यंतची मुवमेंटसुद्धा पाहायला मिळू शकते. परंतु 100 ते 125 ते 150 मॅक्सिमम पॉईंट तुम्ही टार्गेट प्लॅन करू शकता. कारण का बरेच वेळा काय होते, फर्स्ट हाफमध्ये मुवमेंट येते आणि सेकंड हाफमध्ये मार्केट साईडवेज, मार्केट इन द सेन्स ज्याची एक्सपायरी आहे. खास करून सध्या तरी एक्सपायरीचा जो इंडेक्स आहे ना त्याच्यापासून थोडं सावध किंवा 1 किंवा 2च ट्रेड त्याच्यामध्ये आपल्याला प्लॅन करायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल ना तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.